अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची 21 दिवसाची सेवा करणार आहोत. तर ही सेवा कधी आहे, याचे नियम काय, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. तर आता ही सेवा आपण कधी चालू करायची आहे, तर 9 जुलै ते 29 जुलै असा हा सेवेचा काळ आहे. तर बघा, आता ही सेवा चालू करताना समजा आता आपल्याला म्हणजे बऱ्याच ताईंना वगैरे अडचणी येतात मासिक धर्माच्या वगैरे. तर तुम्हाला माहिती असेल तुमची तारीख वगैरे, तुम्ही त्याच्या आधी ही सेवा चालू करू शकता. मध्ये तुमचे 4-5 दिवस स्किप झाले तर तोपर्यंत मग तुमची सेवा पूर्ण होईल. किंवा मग त्याच्यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही त्याच्यानंतर पुढेही 4-5 दिवस ही सेवा करू शकता. फक्त सेवा पूर्ण ठेवायची नाही. तर बघा, आता 9 जुलै ते 29 जुलै हा 21 दिवसाचा काळ. तर यामध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण कसे करावे. तर आता काय करायचंय बघा, तर तुमच्या घराच्या आजूबाजूला स्वामी महाराजांचं मंदिर असेल, केंद्र असेल, मठ असेल, तिथे जायचंय. एक नारळ घ्या आणि खडीसाखर घ्या. स्वामी महाराजांसमोर उभे राहा. त्यांना हात जोडून विनंती करा की महाराज, मी 9 जुलै पासून ते 29 जुलै पर्यंत स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणार आहे. तरी तुम्ही माझ्याकडून हे पारायण निर्विघ्नपणे करून घ्यावं ही तुम्हाला मी विनंती करते. आणि ते खडीसाखर नारळ तिथं महाराजांसमोर ठेवून द्यायचे. आणि समजा तुमच्या घराच्या आजूबाजूला हे काही नसेल तर तुम्ही ही सेवा आपल्या मंदिरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असतो, मूर्ती असते, इथेही ते ठेवू शकता. आणि त्यानंतर ते नारळ तुम्ही दुसऱ्या दिवशी बाकीच्या कोणत्याही मंदिरामध्ये ठेवून द्यायचे. आता ही सेवा करताना संकल्प घ्यायचा आहे. संकल्प कसा घ्यायचा आहे तुम्हाला माहिती आहे तरी पण सांगते. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये 2 दाणे अक्षर टाकायचे, 1 फूल टाकायचे. आणि संकल्प घेताना कसा घ्यायचा आहे, मी वंदना, मी माझं नाव घेते, मी वंदना नारायण कांगणे, माझं गोत्र कश्यप, तुमचं जे असेल ते बोलायचंय. मी श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवेकरी असून 9 जुलै ते 29 जुलै पर्यंत स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे संकल्पयुक्त 21 पारायण करणार आहे. तरी श्री स्वामी समर्थ महाराज, तुम्ही माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्यावी. आणि तुमचा जो काही प्रश्न असेल तो बोलायचा आहे. आणि ते पाणी असं तांब्यामध्ये सोडून द्यायचंय. बरं, हे पाणी असं सोडल्यावर काय करायचंय, मग हे पाणी तुळशीला सोडून बाकी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता. असा हा संकल्प झाला. आता याच्यानंतर तुम्हाला पूजेची मांडणी करायची का, तर तुम्ही करू शकता, नाही केली तरी चालेल. पूजेची ज्यांना इच्छा आहे त्यांनी मांडणी कशी करायची, एक पाट घ्यायचा, त्यावर कपडा टाकायचा आहे आणि त्यावर कलश ठेवायचा आहे. एका साईडला महाराजांचा फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा. कलश स्थापन करताना त्यामध्ये पाण्याने भरून घ्या कलश. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फुल टाका, 1 रुपयाचं नाणं टाका, 1 सुपारी टाका आणि त्यावर 1 नारळ ठेवा. असा हा कलश स्थापन करायचा आहे. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 1 ते 21 अध्याय हे वाचायचे आहेत. वाचायला बसताना खाली आसन घ्यायचे. बिना आसनाचं वाचन जमिनीवर करू नये, कारण ती आपण केलेली सेवा ही जमिनीत जात असते. असं गुरु माऊली नेहमी सांगतात की म्हणजे सेवा करताना आसन हे आपलं स्वतःचं पाहिजे. दुसऱ्यांचंही आसन घेऊ नये, आपलं स्वतःचं आसन घेऊन बसावं. ती त्यामध्ये जी आपण सेवा करतो ती ऊर्जा त्या आसनामध्ये सामावलेली असते, म्हणून आपण आपलंच आसन घ्यावं. तर आता ही सेवा आपण एका बैठकीमध्ये केली तर खूपच छान. म्हणजे ज्यांना वेळ नाहीये त्यांनी थोडंसं मध्ये 1-2 तास स्किप करून केली तरी चालेल. पण शक्यतो एकाच बैठकीमध्ये बसून करा, कारण याला जास्त वेळ लागत नाही. 1 तासच लागतो स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायला. त्यामुळे हे तुम्ही 1 तासामध्ये नक्कीच करू शकता. ज्यांचं फास्ट वाचन आहे त्यांचं 1 तासामध्ये होतं अगदी, म्हणजे त्याला काही जास्त वेळ लागत नाही. आणि एकदा आपलं म्हणजे जो वारंवार स्वामीचरित्र वाचतो त्याला काहीच वेळ लागत नाही. त्याचं एकदम फास्टमध्ये वाचन असेल तर एकदम छोट्या कालावधीमध्ये ते होऊन जातं. तर अशी ही छान सेवा स्वामीचरित्र सारामृत पारायणाची. तर बघा, आता ज्यांना काही अडचण आली, समजा मासिक धर्म वगैरे आला, तर तुम्ही तेवढे दिवस स्किप करून ती पुढं ती सेवा कंटिन्यू करू शकता. गुरुपौर्णिमेच्या नंतरही समजा तुमचे दिवस पुढे जात असतील तर काही हरकत नाही. फक्त सेवा अर्धवट सोडू नका, कारण ज्यांनी संकल्प केलेला असतो त्यांना ही सेवा करणे म्हणजे भागच पडते. आणि ज्यांना वेळ नाहीये त्यांनी संकल्प घेताना तिथे यथाशक्ती म्हणा, जेणेकरून तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ती सेवा पुढे करू शकता. किंवा 21 दिवस जरी तुमची सेवा नाही झाली तरी तुम्हाला चालू शकतं, कारण तुम्ही संकल्प घेताना यथाशक्ती असं बोललेलं असतं. यथाशक्ती याचा अर्थ असा की जसं जमेल तसं.
त्यामुळे विचार करून करा. ज्यांना वेळ भेटणार आहे, असं माहिती आहे की आता मी हे संकल्प घेऊन हे पारायण करणारच आहे, त्यांनी नक्कीच संकल्प तसा घ्यावा. ज्यांना वेळ नाही त्यांनी यथाशक्ती बोलून तो तसा संकल्प सोडावा. तर आता बघा या पारायणाचे नियम काय. तर नियम असे जास्त काही नाही आहेत, फक्त पारायण घ्यायचं नाही, मांसाहार करायचा नाही, आणि जे दादा पारायण करणार आहेत त्यांनी ड्रिंक करायची नाही. पारायण म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न, दुसऱ्याच्या घरचं शिजवलेलं अन्न, सेवेकऱ्याच्या घरचं अन्न चालतं, पण तरीही आपण आपली सेवा करतोय एवढं म्हणजे सॉरी एवढी आपण जीव तोडून सेवा करतोय, तर दुसऱ्यांच्या घरचं खाऊच नाही. आपल्या घरी जे काही सात्विक अन्न बनेल तेच आपण खावं आणि ही सेवा महाराजांच्या चरणी रुजू करावी. आता याच्यानंतर ज्यांना म्हणजे एक बैठकीत पारायण करणं शक्य नाही, त्यांनी समजा एका दिवशी 7 अध्याय वाचायचे, म्हणजे 3 दिवसात त्यांचं 21 अध्याय पारायण हे पूर्ण होत असतं. फक्त सेवा करण्याला महत्व आहे बघा, आपण किती पारायण करतो याला महत्व नाहीये. तुमची जर सेवेची तळमळ असेल, तुमची जर तेवढा भाव शुद्ध असेल, भावभक्ती असेल, तर ती महाराजांपर्यंत नक्कीच पोचते. पण फक्त सेवा करताना थोडेसे जे आहे नियम ते पाळा. मांसाहार करू नका, जे दादा बसलेले असतील त्यांनी ड्रिंक वगैरे करू नका त्या काळामध्ये, आणि परांना घेऊ नका. बाकी या सेवेचे नियम असे काहीच नाहीत. आता ही सेवा केल्याने काय फळ भेटतं, तर बघा, स्वामी महाराज त्यांच्याकडे कोणत्याही सेवेकराची सेवा कधीच ठेवत नाही. जसं की ही सेवा केल्याने आपल्या घरामध्ये मुला मुलींच्या विवाहाचे प्रश्न असतील ते प्रश्न सुटतात, आपल्या नोकरीचे प्रश्न असतील ते सुटतात, आपल्या जीवनात काही आर्थिक अडचणी असतील त्या सुटतात. म्हणजे जो काही तुमचा प्रश्न असेल तो या सेवेने सुटतो 100%. फक्त सेवा करताना आपला भाव शुद्ध पाहिजे. आपण दुसऱ्यांविषयी आपल्या मनामध्ये कटुता नकोय, कोणाची निंदा करू नये, असा फक्त भाव असा हा शुद्ध पाहिजे. फक्त आपली सेवा आणि आपण. आता समजा ही सेवा करताना तुम्हाला काही अडी अडचणी आल्यामध्ये, तर तशी महाराजांना आधीच विनंती करून ठेवायची की कोणतीच अडचणी येऊ देऊ नका. आता समजा तुम्ही सेवा ही तुमची पूर्ण झाली आणि तुम्ही जे काही मागितलं आहे ते तुम्हाला नाही भेटलं, तर मनात म्हणजे असं हे येऊ देऊ नका की मी एवढी सेवा केली आणि महाराजांनी माझी ते मला जे पाहिजे होते दिलं नाही. महाराज आपल्याकडे काहीच ठेवत नाही. आता प्रत्येक गोष्टीसाठी वेळ ही ठरलेली असते आणि योग्य वेळेतच ती गोष्ट भेटत असते. कदाचित आपले प्रारब्ध आडवे येतात, आपले काही भोग असतात, कारण त्या भोग जे असतात, आपण मागच्या जन्मात काय केलेले आपल्याला माहित नसतं, आपले कर्म कसे असतील ते माहित नसतं, त्याच्यामध्ये ती सेवा ही खर्च होत असते. त्यामुळे मनामध्ये कोणताही राग द्वेष न धरता आपण अजून जोमाने पुढे सेवा करायची आहे, जेणेकरून महाराज अजून तुम्हाला काहीतरी त्यांना चांगलं द्यायचं असेल, म्हणून तुम्हाला आता तुम्ही जी काही सेवा केलेली असेल त्याचं फळ कदाचित म्हणजे 75% भेटतच, 75 ते 80% लोकांना भेटतच, पण थोडेसे असे असतात की आपले प्रारब्धामुळे ती सेवा आपल्याला भेटत नाही, म्हणजे ते फळ आपल्याला भेटत नाही. त्याच्यात महाराजांचा काही दोष नसतो. आपलेच काही कर्म असे असतात की ते आपल्याला माहित नाही, मागच्या जन्मात त्याच्या मागच्या जन्मात आपण काय केलंय आपल्याला माहिती का, तर नाही. तर मग हे महाराजांच्या सेवेत आल्यामुळे हे दोष हे आपले जात असतात आणि ही सेवा त्याच्यामध्ये खर्च होत असते. म्हणून आपल्याला महाराजांना काहीतरी चांगलं द्यायचंय असं मनात आणून आपण अजून जोमाने पुढील सेवा करावी, जेणेकरून महाराज अजूनच आपल्याला जे तुम्ही जे मागितले त्याच्या दुपटी तिपटीने तुम्हाला ते फळ नक्कीच भेटेल, असा माझा स्वतःचा पण अनुभव आहे. कारण मला मुलगा स्वामींनीच दिलाय, आज तो 17 वर्षाचा आहे. तर कारण बघा, स्वामी मार्गात आल्यावर स्वामी प्रत्येकाला काहीतरी म्हणजे चमत्कार हा दाखवतातच, कारण चमत्काराला नमस्कार करते. आज हे कलियुग आहे, इथे काहीतरी म्हणजे अनुभव आल्याशिवाय माणूस त्यावर विश्वास ठेवत नाही, आणि स्वामी मार्गात आल्यावर अनुभव हे अगणित असतात. त्यामुळे स्वामी सेवा तुम्ही नक्की करा. आणि आता ही स्वामी चरित्र पारायण करताना 11 माळी आणि 3 अध्याय हे करायचेच आहेत. आपली जी नित्यसेवा आहे ती नक्की म्हणजे ती न सोडून, तर तुम्ही म्हणाल की मी एक पूर्ण स्वामी चरित्र करते, तर तसं नाही. 3 अध्याय 11 माळी ह्या करायच्याच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ते एक पारायण करताय, आणि तुम्हाला जमलं तर आपला तारक मंत्र जो आहे तो त्याची सेवा करायची आहे. तारक मंत्र हा स्वामींच्या मुखातून निघालेला आहे, त्याचंही खूप पॉवरफुल सेवा आहे ती तारक मंत्राची. सेवा करताना आपल्या उजव्या हाताची ही मधली 3 बोटं पाण्यामध्ये बुडवायची अशी, आणि ते पाण्याचं तीर्थ आपण तयार करायचे, घरात सर्वांना द्यायचंय, किंवा मग ग्लासावर तुम्ही असा हातही ठेवून ती सेवा करू शकता. अगदी साधी सोपी अशी सेवा आहे, याला काही जास्त काही नियम नाहीत, आणि फक्त मनापासून सेवा करा. सेवा करताना फक्त भाव शुद्ध ठेवा.
महाराज 100% प्रत्येकाचे प्रश्न सोडवतात आणि असं ही सेवा खूप छान गुरुपौर्णिमेनिमित्त आहे. सर्वांनीच करा. महाराजांचे म्हणजे सगळ्यांचा आशीर्वाद घ्या. गुरुपौर्णिमेच्या सर्वांनाच खूप खूप आधीच शुभेच्छा देते, कारण मलाही वारीला जायचं आहे. पंढरीची वारी आहे आता, आषाढी एकादशी येते, त्यामुळे नंतर व्हिडिओ बनवते की नाही मला माहित नाही. त्यामुळे तुम्हाला आता सगळ्यांना शुभेच्छा देऊन ठेवते. गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच काही विषयांसह. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्ता.